नमस्कार, मी अश्विनी पुढे आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात गदारोळ पाहायला मिळालेला होता आणि तो म्हणजे निवडणूक आयोगाच्या कामासाठी शिक्षकांच्या करण्यात आलेल्या नियुक्त्यांवर। फुलंब्रीतील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एकच धुमाकूळ घातलेला होता। यावेळी थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच एकेरी भाषेत आव्हान देत सरपंच साबळे यांनी आंदोलन केलं होतं। या आंदोलनानंतर साबळेंवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं। हा गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांना 6 दिवस पोलीस कोठडीत राहावं लागलं होतं। मात्र सुटकेनंतरही आपल्या मागण्यांसाठी लढा सुरूच ठेवणार असा इशारा साबळेंनी दिलाय। अरेरावी झाली असेल, पुढच्या वेळी लक्षात ठेवू असं, पण शांत बसणार नाही असं ते म्हणालेत। सुटकेनंतर मंगेश साबळे नेमकं काय म्हणालेत बघूयात। त्याच्यानंतर ही कारवाई झाली, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आमच्या शाळेमधले शिक्षक कामाला लावले याबद्दल काही आमचं म्हणणं नव्हतं, पण सगळे शिक्षक कामाला लावले याबद्दलचं हे आंदोलन होतं। बरं, असंही नाही की तहसीलदारांना सांगितलं नाही, असंही नाही तहसीलदारांना सांगितलं नाही, असंही नाही शिक्षण अधिकाऱ्यांना सांगितलं नाही, पण तुम्ही सगळेच जर का बहिरे होऊन बसला असाल तर आवाज आमचा कुठतरी आम्हाला वाढवावा लागेल। आणि तुम्हाला एकच सांगायचंय, सगळेजण अन्याय सहन करणार नाही, कुणाला तरी समोर यावं लागेल, कुणाला तरी आवाज उचलावा लागेल, या सिस्टमच्या विरोधात आवाज उचलावा लागेल। आज जन्माच्या प्रमाणपत्रापासून तर मृत्यूच्या प्रमाणपत्रापर्यंत भ्रष्टाचार बोकाळलाय। या अधिकाऱ्यांना मी बोललेले एवढं जर का झोंबलं असेल तर स्वतःची वर्दी बाजूला ठेवून एखाद्या तहसील कार्यालयामधून एका दिवसामध्ये तुमचा अर्ज मंजूर करून आणावा किंवा तुमचा एखादा विनंती अर्ज रस्त्याचा मंजूर करून दाखवावा, तेव्हा सांगेल की शासन प्रशासन व्यवस्थित काम करतंय म्हणून। तुम्ही व्यवस्थित काम करताय, तुमच्यावर कामाचा लोड आहे, याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही, पण तुम्ही आमच्यासाठी आहात, आमचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्यावं, त्याच्यावर प्रश्न या ठिकाणी तुम्ही मार्गी लावाल, यासाठीचा हा उद्रेक होता। आणि तुम्हाला जर का असं वाटत असेल की मंगेश साबळेवर गुन्हे दाखल केले, मंगेश साबळेला तुरुंगात दाबलं आणि आता मंगेश साबळे शांत बसेल, गोळ्या जरी झाडल्या तरी हा साबळे शांत बसणार नाही। शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब कष्टकरी बांधवांसाठी या ठिकाणी उठलेला हा आवाज आहे। माझ्या वावरातून समृद्धी महामार्ग जाणार आहे आणि 100-150 एकर जमीन मला घ्यायची आहे म्हणून राजकीय पुढाऱ्यासारखा आवाज हा नव्हता, किंवा मला एखादं टेंडर पाहिजे, एखाद्या संरक्षण भिंतीचं, एखाद्या रस्त्याचं टेंडर पाहिजे म्हणून हा आवाज नव्हता। माझ्या लेकरांच्या शिक्षणाच्या भविष्यासाठी हा आवाज होता। आणि तुम्ही आम्हाला फुकटची रेवडी देऊ नका, तुम्ही आम्हाला फुकटचं ज्ञान वाटू नका, पण आमच्या लेकरांना व्यवस्थित शिक्षण सिस्टम द्या, शिक्षणचा बोजवारा वाजवू नका, यासाठी उठलेला हा आवाज होता, त्यासाठी उठलेला हा उद्रेक होता, एवढंच या ठिकाणी दाखल झाले। याच्यामध्ये काही राजकीय षडयंत्र वाटतं? नक्कीच याच्यामध्ये राजकीय षडयंत्राच्या माध्यमातून आमच्या राजकीय षडयंत्र वाटतंय का? नक्कीच राजकीय षडयंत्राच्या माध्यमातून आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला। पण त्या राजकारण्यांना मी सांगू इच्छितो, साबळे हा तुमच्या 4 दिवसाच्या तुरुंगानं किंवा 4 दिवसाच्या हर्सुलच्या जेलनं दबणारा नाहीये। अरे एवढा भ्रष्टाचार आज या महाराष्ट्रामध्ये बोकाळलाय, याच्यावर साबळे आवाज उचलणार आहे। आज हर्सुलचं तुरुंग सोडलं, हर्सुलचे या ठिकाणी पोलीस अधिकारी सोडले, तर बाकीकडं सगळीकडं भ्रष्टाचार या ठिकाणी बोकाळले। म्हणजे जेलात प्रशासन चांगलं सुरू आहे, जिथं कैदी असतात तिथं प्रशासन चांगलं सुरू आहे, मात्र बाहेर जिथं सामान्याचे काम व्हायला पाहिजे तिथं टेबला खालून पैसे द्यावं लागतात, टेबला खालून भ्रष्टाचार सुरू आहे। आणि त्याच्या विरोधात जर का कोणी आवाज उचलणार असाल आणि तुम्हाला वाटत असेल तुम्ही तो आवाज दाबणार असाल तर ही जनता शांत बसणार नाही, आमच्यासारखे तरुण शांत बसणार नाही। आणि आम्ही ही खुणगाड बांधून हा आवाज उचललेला आहे। तुम्हाला वाटत असेल 2 दिवसाच्या तुरुंगवासानं तुम्ही आमचा आवाज दाबणार तर विसरून जा, शेवटच्या श्वासापर्यंत या मातीसाठी हा मंगेश साबळे लढत राहणार आहे, लक्षात असू द्या।